मित्रांनो, यंदाच्या उष्णतेनं आपण सगळेच हैराण झालोय. जरा जरी बाहेर पडलं तरी अंगाची लाही लाही होते. अशा पद्धतीनं सूर्य आग ओकतोय जणू. पण आता हवामान खात्यानं आपल्या सगळ्यांचं टेन्शन आणखी वाढवलंय आणि ते म्हणजे पुढचे काही दिवस अजूनही उष्णतेची लाट ही कायम असणार आहे. अजून मे महिना जायचा आहे, त्यामुळे तीव्र उष्णता आपल्याला झेलावी लागणार आहे. इतकंच नाही तर यावेळी काही भागांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देखील देण्यात आलाय आणि त्यामुळे काही भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि काही भागांमध्ये तीव्र उष्णता अशा प्रकारचं वातावरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्ण आणि दमट हवामान पाहायला मिळणार आहे. मराठवाड्यामध्ये देखील कडक उष्णता आपल्याला पाहायला मिळेल आणि या भागांमध्ये उष्णतेचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलाय. विदर्भात मात्र थोडं ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची तीव्र शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे या मिश्र हवामानामध्ये आरोग्याची काळजी घ्या अशा देखील सूचना हवामान खात्याकडून करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, आता 2025 सुरू आहे आणि या 2025 मध्ये हवामान इतकं वेगवेगळं रूप घेत आहे, तर येणाऱ्या काही वर्षांमध्ये या हवामानाचं किती मोठं भयंकर रूप आपल्याला पाहायला मिळेल याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. त्यामुळे यावर पर्याय एकच, कृपया झाडं लावा, झाडं जगवा आणि या निसर्गाला जितकं जपता येईल तितकं जपण्याचा प्रयत्न करा.